राज्याच्या विकासासाठी शेतकरी तरुण तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचं राजकारण सुरू केलं। सर्व धर्म समभाव विचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहोत। तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। मी राजकारणात अनेक चढ उतार पाहिले आहेत। अनेक जण आले, अनेक जण गेले, पण कुठल्याही परिस्थितीत राहुल पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा निर्णय चुकीचा आहे असं वाटणार नाही, हा माझा शब्द आहे। यापूर्वी महाराष्ट्रात बाभुळगाव आणि सडोलीचं नातं होतं, आता काटेवाडी आणि सडोलीचं नातं महाराष्ट्र पाहणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। कोल्हापुरातील सडोली इथं दिवंगत माजी आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदी उपस्थित होते। मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी ही आपली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही यासाठी महायुती सरकार काम करत आहे। विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही म्हणून घोटाळ्यांचे आरोप करून लोकांची दिशाभूल करत आहेत, मतचोरी झाल्याचं सांगून खोटं बोलत आहेत। पराभव झाल्यावर विरोधकांची अवस्था अशी असते की खोटं बोला पण रेटून बोला। भावाच्या नात्यानं आमच्या लाडक्या बहिणींना कधीही अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं।